हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला तर मग झटपट बघूयात मस्त आणि टेस्टी अशी पावभाजी, अगदी छान आणि घरच्या घरी. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर इथे घेतलेले आहे तेल. ते छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेले आहेत लवंग, मिरी, त्यानंतर लसूण, कांदा व्यवस्थित मस्त सोनेरी कलरचा परतून घेतलेला आहे. कढीपत्ता, जिरे, हळद आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर घातलेलं आहे धनेपूड, थोडीशी अगदी थोडंसं गरम मसाला आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालायच्या आहेत सर्व भाज्या, जसं की गाजर, बीट, बटाटा, त्यानंतर फ्लावर आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटोही घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं. आता यामध्ये भाज्या शिजतील एवढं पाणी घालायचं आहे. आता मी इथं अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आणि छान असं गच्च कुकरचं टोप पण लावलेलं आहे. आता 4 शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं आणि छान अशी पूर्ण वाफ गेली की हे आपण जर व्यवस्थित भाज्या शिजलेल्या असतील तर या पद्धतीनं छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत. अगदी मी तुम्हाला दाखवते या पद्धतीनं. आता जर तुम्हाला असं वाटलं की भाज्या अजून शिजल्या नाहीत तर झटपट तुम्ही अजून 1-2 शिट्ट्यासुद्धा यामध्ये काढू शकता. चला तर झटपट या पद्धतीने छान अशा भाज्या मिक्स केल्या म्हणजेच मॅश केल्या की झटपट आपण कढाईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये घालायचे सर्व स्पायसेस आणि हो, यामध्ये पावभाजी मसाला घालायचा विसरायचं नाही बरं का, आणि भरभरून तूप घालायचं. झाली ना छान झणझणीत आपली पावभाजी. मग तुम्ही कधी ट्राय करताय? चला तर तडका द्यायला विसरायचं नाही. तडका दिल्याने मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो. घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या, लाल तिखट जेवढं तुम्हाला सोसेल तेवढं आणि मस्त असं यामध्ये घालायचं आहे. मिक्स केल्यानंतर यावरती घालायची आहे कसुरी मेथी आणि झाली तर आपली पावभाजी तयार. आणि थोडासा लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा आहे बरं का. चला तर मग झटपट लाईक करा.